गंगापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज विविध ज्वलंत प्रश्नांवर तहसीलदारांना तीव्र निवेदन देण्यात आले। पेट्रोल डिझेल टंचाई, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची लूट आणि नीट पेपरफुटी प्रकरणी प्रशासनानं तात्काळ कारवाई करावी, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसकडून देण्यात आलाय। गंगापूर इथं काँग्रेस तालुका अध्यक्ष सूर्यकांत गरड पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदारांना सविस्तर निवेदन देण्यात आले। निवेदनात तालुक्यातील पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसची कृत्रिम टंचाई तात्काळ दूर करण्याची मागणी करण्यात आली। पावसाळ्याच्या तोंडावर शेतकऱ्यांना डिझेल मिळत नसल्यानं शेतीची कामं ठप्प होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून लूट होत असून शासकीय कांदा खरेदी केंद्र पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरही काँग्रेसनं केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली। या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। सामान्य जनता, शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे शासनानं तात्काळ लक्ष द्यावे, अन्यथा येत्या 7 दिवसात रास्ता रोको, जन आंदोलन आणि तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल। यावेळी काँग्रेसचे अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। गंगापूरमध्ये काँग्रेसच्या या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह दिसतात। कमिटीच्या वतीनं माननीय तहसीलदार गंगापूर यांना पेट्रोल, डिझेल, गॅस टंचाई, दरवाढ, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे होत असलेले हाल आणि देशात नीट पेपरची झालेली पेपरफुटी याबद्दल तहसीलदार साहेबांना आम्ही तहसीलदार साहेबांमार्फत महाराष्ट्र सरकार आणि केंद्रीय सरकारांना निवेदन दिले। आज कांद्याची परिस्थिती बघता रोज सरकार घोषणा करतंय फक्त की एवढे भाव वाढले, तेवढे भाव हमी भाव दिला, प्रत्यक्षात कुठेही नाफेड केंद्र चालू नाहीये। व्यापारी त्यांच्या मनमानी पद्धतीनं ज्यांना म्हणजे अपेक्षित आहे त्याच रेटनं कांदे खरेदी करत असतात। पेट्रोल डिझेलच्या बाबतीत बोलायचं झालं तर शेतकरी हवालदिल झालेला आहे। शेतीची मशागत करायचे, पावसाळा तोंडावर आलेला आहे, शेतीची मशागत करायची असताना डिझेल उपलब्ध नाहीये, पेट्रोल उपलब्ध नाहीये, जिथं उपलब्ध आहे तिथं टाळाटाळ होत आहे शेतकऱ्यांना देण्याची। त्यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं। आमचं तहसीलदार साहेबांमार्फत शासनाला विनंती आहे, शेतकऱ्यांची अशी हेळसांड न करता शेतकऱ्यांना मुबलक डिझेल, पेट्रोल उपलब्ध करून द्यावं। तसेच खत, बी बियाणे, औषधी याची पण ताबडतोब पूर्तता करावी।